संधी सगळ्याच्याच आयुष्यात येत असते, त्याचा लाभ घेऊन यशस्वी होणारे फार कमी बघण्यास मिळतात. वेगळे काही करायचे नाही, जे करीत आहे त्यात वेगळेपण असणाऱ्यांना इतिहास ओळखतो. आलेल्या संधीचे सोने करणाऱ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या वेगळ्या कार्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपल्या वेगळ्या कार्याने राजकारणात आपली ओळख निर्माण सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे त्यातीलच एक व्यक्तिमत्व आहे. पहिल्यांदा त्यांनी भाजपाकडून चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढविली. त्यात बलाढ्य असलेल्या काँग्रेस उमेदवारांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी बघता त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी कौन है यह सुधीर, यह लड़का भविष्य में जरूर बड़ा होगा या गौरवशाली शब्दात त्यांची पाठ थोपटली. तेच प्रेरणा देणारे वाक्य आज त्यांना लढण्याची व नवीन काही करण्याची प्रेरणा देत असेल. त्यानंतर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून त्यांनी निवडणूक लढविली व चंद्रपूरचे भाजपाचे पहिले प्रतिनिधी म्हणून त्यांनी विधानसभेत पाय ठेवला. आज महाराष्ट्राचा राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सन 2015 देशात माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याला महाराष्ट्र राज्यानेही लागू केले. लोकप्रतिनिधींसाठी हा कायद्याचे बंधन नव्हते, परंतु आपल्याला जनतेने निवडून दिले आहे. त्यांचे प्रतिनिधित्व आपण करीत असल्यामुळे आपल्या कार्याची माहिती जनसामान्यांना मिळावी, यासाठी सुधीर मुनगंटीवार आमदार असताना त्यांनी माहिती अधिकारात आपल्या संदर्भात माहिती अधिकारामध्ये कोणतेही मिळवून देण्याचा आगळा वेगळा प्रयोग आपल्या कार्यालयात सुरू केला. स्वतःसाठी माहिती अधिकार कायदा लावून घेणारे देशातील ते एकमेव पारदर्शी राजकारणी होय. त्यांची अभ्यासू वृत्ती, आगळे वेगळेपणा, पारदर्शकता बघता राज्याच्या सरकारमध्ये त्यांना वित्तमंत्री पद देऊ केले. वित्त सोबत नियोजनही घ्या असा आग्रह त्यांनी धरला. वरिष्ठांनी त्यांना राज्याचे वित्त नियोजन मंत्री बनविले. सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री असताना राज्याचा वित्त मंत्रालयाला देशात पुरस्कृत करण्यात आले. संधीचे सोने करण्यात ते निपुण आहे. नंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरे आली. वरिष्ठ राजकीय नेत्यांमध्ये बेबनाव झाले, परंतु मुनगंटीवार यांनी स्वतःला त्यापासून दूर ठेवले. एखाद्या प्रतिनिधीची नाराजी ओढावायची नसेल तर त्यांना वनमंत्री बनवून समाधान भागवायची प्रथा राज्यात होती. मागील काळातील सरकारने मुनगंटीवार यांना वन मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपविला. काही नतदृष्ट विणकामाचा बेअकली करंट्यांनी सुधीरभाऊंचे खच्चीकरण होत आहे असे गरड ओकायला प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्याचा वन मंत्रालयाची दखल विदेशात घेतली गेली. सांस्कृतिक मंत्रालयाचा भार मिळाल्यानंतर पुन्हा करंट्यांनी तोच राग आलापला. आज सांस्कृतिक मंत्रालयाने उल्लेखनीय कार्य कुणापासून लपून राहिले नाही. आता पुन्हा काहीतरी बोंब घेऊन तो राग आलापला जात आहे. बेअकली जडकुट्या राजकारणी करंट्याने हेच अज्ञान आता जागरूक मतदार सुज्ञ नागरिक समजू लागले. संधीचे सोने करणारे प्रतिनिधी म्हणजेच सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार असे आता जनताच म्हणू लागली आहे. स्वतः कसून न जाता उपद्रवी विरोधकांचे उपद्रव पालखे पाडून व स्थिर राहण्याची कला मुनगंटीवार यांच्यामध्ये आहे. ती अनेकदा त्यांनी आपल्या कृतीतून सिद्धही केली आहे. यापूर्वीचा खेपेला कोरोना काळात 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्यांना विरोधी बाकावर बसून आमदार म्हणून काढावा लागला. जनतेने जनतेसाठी निवडून दिलेले आपण प्रतिनिधी आहोत. आपल्याला जनतेची कामे करायची आहे याची भान त्यांना होते. म्हणून त्यांनी जिल्ह्यातील शासकीय कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आढावा बैठका आयोजित केल्या. जिल्ह्यातील काही नेत्यांच्या पोटात यामुळे दुखू लागले व त्यांनी ते फक्त आमदार आहेत, त्यांच्या मीटिंगला तुम्ही उपस्थित राहण्याची गरज नाही म्हणत अधिकाऱ्यांना खडसावले. लगेच मुनगंटीवारांकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद आले व त्या जडजड करणारा प्रतिनिधी पालथे पडावे लागले. आपले वजन कुठे व कसे वापरायचे, त्याचा जनहितासाठी कसा फायदा होईल यात मुनगंटीवार यांचा कोणीही हात पकडू शकत नाही. खुद को कर बुलंद इतना तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है असे एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे. ते सुधीर भाऊ यांचे वर तंतोतंत जोडणारे आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होऊ घातल्या आहे.
दोनदा बल्लारपूर मूल विधानसभा क्षेत्राचे यशस्वी नेतृत्व केलेले सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यावेळी या क्षेत्रातून नेतृत्वाची संधी मतांच्या रूपात मागत आहे. बल्लारपूर मूल पोंभुर्णा या शहराचे बदललेले रंगरूप विकास पुरुषांचा कामाची पावती आहे. फक्त निवडणुकीसमोर मतदारांना सामोरे जाणाऱ्यांना जनता त्यांची जागा नक्कीच दाखवेल व मतदारांना ती दाखवायचीच आहे. तुर्तास एवढेच. जय भीम, आमीन, नमस्ते, वंदे मातरम.